नमस्कार. मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे आपला प्राजक्ता ॲस्ट्रो वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता अधिक मास येत आहे, जो 3 वर्षानंतर येतो. हा अधिक मास यावर्षी आलेला आहे. त्याबद्दलच आपण खूप महत्त्वाचं काही बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. 16 आणि 17 मे 2026 या 2 दिवसांमध्ये ग्रह नक्षत्रांच्या हालचालीमुळे एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारचे योग अनेक वर्षांनी तयार होतात आणि जेव्हा ते अधिक मासाच्या प्रारंभासोबत जुळून येतात ना, तेव्हा त्याचा प्रभाव हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, 17 मे पासून सुरू होणारा अधिक मास हा फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसून तो कर्म परिवर्तन, भाग्योदय, मानसिक शांती आणि आर्थिक प्रगती आणि आयुष्यातील मोठ्या बदलांचा संकेत देणारा मानला जातो. या काळात अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक घटना घडू शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील, नशिबाची साथ मिळेल, घरात सुख समृद्धी वाढेल आणि जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. विशेष म्हणजे हा प्रभाव फक्त एका राशीपुरता मर्यादित नसून सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे शुभ परिणाम घडवणारा आहे. कोणत्या राशीवर कोणता शुभ परिणाम घडणार आहे ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीसाठी हा काळ धाडस, आत्मविश्वास आणि प्रगतीचा असेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी कमी होऊ लागतील, नोकरीत नवीन संधी मिळू शकतात, व्यवसायात वाढ दिसेल आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. यानंतर आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक सुख आणि स्थैर्य घेऊन येणार आहे. घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकते. यानंतर येते ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठी अधिक मास विशेष लाभदायक ठरेल. अडकलेले पैसे त्यांना परत मिळू शकतात. नवीन ओळखीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. मानसिक तणाव कमी होण्याची सुरुवात देखील होईल. कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक स्थैर्य आणि मानसिक शांती अनुभवायला मिळेल. नातेसंबंध सुधारतील, घरातील वातावरण आनंदी होईल आणि जुने गैरसमज दूर होतील. यानंतर येते ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढवणारा ठरेल. समाजात तुमचे महत्त्व वाढेल, तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नेतृत्व करण्याची संधी देखील मिळेल. कन्या राशी. कन्या राशीसाठी हा काळ खूप मेहनतीचे फळ देणारा आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकते. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा देखील होणार आहे. तूळ रास. तूळ राशीसाठी हा काळ भाग्योदयाचा मानला जात आहे. अचानक नशिबाची साथ मिळू लागेल, अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आयुष्य सकारात्मक बदल घडवेल. काही लोकांना नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा परदेशाशी संबंधित संधी देखील मिळू शकते. यानंतर येते ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ गुप्त शत्रूंवर विजय मिळवून देणारा असेल. कोर्ट कचेरी, वादविवाद किंवा अडथळ्यांमध्ये आराम मिळू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ स्थैर्य देणारा ठरेल. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना प्रवास, शिक्षण आणि करिअरमध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळख वाढेल आणि त्यातून भविष्यात मोठा फायदा देखील होऊ शकतो. यानंतर येते ती म्हणजे मकर रास. मकर राशीसाठी हा काळ कर्म परिवर्तनाचा मानला जात आहे. जुन्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला मिळेल. मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल आणि आयुष्यात नवीन दिशा मिळू शकते. कुंभ राशीसाठी हा काळ अतिशय प्रभावशाली मानला जात आहे. अचानक शुभ बातम्या मिळू शकतात, आर्थिक लाभ होऊ शकतो आणि अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहे. यानंतर सगळ्यात शेवटची रास येते ती म्हणजे मीन रास. मीन राशीसाठी हा काळ आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक समाधान देणारा असेल. घरात शांततेचे वातावरण राहील, नातेसंबंध मजबूत होतील आणि मनातील भीती किंवा चिंता देखील कमी होऊ शकते. अधिक मासामध्ये केलेले जप,
तप, दान, पूजा, मंत्रसाधना आणि सकारात्मक विचार अत्यंत फलदायी मानले जातात. या काळात केलेली छोटीशी चांगली कृतीसुद्धा अनेक पटीने फळ देऊ शकते असे आपण मानतो. त्यामुळे अनेक लोक या काळात उपासना, ध्यान आणि धार्मिक कार्याकडे अधिक आकर्षित होतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा व्यक्तीच्या जुन्या नकारात्मक कर्माचा प्रभाव कमी करून सकारात्मक मार्ग तयार करण्यास मदत करते. म्हणूनच या काळाला कर्म परिवर्तन आणि भाग्योदयाचा काळ असे म्हटलं जातं. 16 आणि 17 मे पासून सुरू होणारा हा दुर्मिळ योग अनेकांसाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो. काही लोकांना अचानक आर्थिक प्रगती दिसेल, काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल, तर काहींच्या वैयक्तिक आयुष्यात आनंद आणि स्थैर्य वाढेल. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात, नवीन मार्ग खुला होऊ शकतो आणि नशिबाची साथ मिळू शकते. त्यामुळे हा काळ सकारात्मक विचार, मेहनत, श्रद्धा आणि संयम ठेवून पुढे जाण्यासाठी अत्यंत शुभ मानला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, कारण आपल्यासाठी 16 आणि 17 तारीख खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला कोणतंही शुभ काम करायचं असेल तर 17 तारखेनंतर करा, कारण तेव्हा अधिक मास सुरू होत आहे. व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला यानंतर कोणत्या राशीबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.